काल आपण बघितलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे दोन प्रॉब्लेम बाकी होते, ते घेऊन नंतर कुलॉम्स लॉ बघू. फोर्स बिटवीन टू चार्जेस आपण नंतर बघू. काल पहिला होता तो, त्याची डेफिनेशन बघितली ती, पण ठीक आहे. 6 नंबरचा प्रॉब्लेम जे बघितला तर ग्लास टंबर कंटेन ग्लास टंबर एक मीन्स भांडं आहे, कंटेन 1 बिलियन अमेबा. काय अमेबा आहेत 1 बिलियन आहे. ओके 1 बिलियन एवढे अमेबा आहेत. अमेबा अँड 2 सोडियम आयन्स आर देअर ऑन द बॉडी. ओके प्रत्येकवर 2 सोडियम आयन आहेत. किती 2 सोडियम आयन आहेत. ओके देअर बॉडी ऑफ इच अमेबा. आउट ऑफ इच फाइंड आउट द चार्ज कंटेन इन अ ग्लास. तो जे ग्लास टंबर आहे, जे भांडं आहे, त्याच्यामध्ये चार्ज किती, वॉट फाईन काय करायचे, चार्ज किती आहे त्या ग्लास टंबर. ओके आता चार्ज इन अ ग्लास टंबर जर फाईन केला तर बघा काय असेल, एक भांडं आहे, त्याच्यावर अमेबा, त्याच्यामध्ये अमेबा आहे. किती अमेबा आहेत, 1 बिलियन एवढे अमेबा आहे. एका अमेबावर 1 मिनिट, एका अमेबावर 2 सोडियम ॲटम सोडियम आयन आहेत. ऑब्वियसली सोडियम आयन म्हणजे काय, तर Na+ असेल. तो काय केलं असेल, सोडियम ॲटोममधून 2 इलेक्ट्रॉन प्लस येतो, 2 इलेक्ट्रॉन प्लस सिंगल येईल सोडियम प्लस, 1 इलेक्ट्रॉन काय केला असेल, रिमूव्ह केला असेल. 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला सोडियममध्ये. बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे काय, 11 प्रोटॉन आहे अँड 11 इलेक्ट्रॉन आहे ॲट नॅचरल कंडिशन, न्यूट्रल कंडिशनमध्ये. बघा याच्यातून एक रिमूव्ह गेला म्हणजे काय राहिलं, 11 प्रोटॉन राहिले आणि 10 इलेक्ट्रॉन राहिले. ओके 11 10 एकमेकांना कॅन्सल करतील. हे पॉझिटिव्ह चार्जेस, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस किती आहे, 11 आहे. ओके आणि निगेटिव्ह चार्जेस किती आहे, 10 आहे. एकमेकांना कॅन्सल करतील, एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा राहील. प्रत्येक अमेबावर 1 मिनिट प्रत्येक अमेबावर किती पॉझिटिव्ह चार्ज राहील, एका सोडियममुळे 1 पॉझिटिव्ह चार्ज. पण प्रत्येकवर किती 2 सोडियम आयन आहेत, म्हणजे एका अमेबावर किती आहे, 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. किती 2 मला टोटल चार्जेस काढायचे. मग काय, सो टोटल चार्जेस क्यूने दाखवू आपण. टोटल चार्जेस इन दिस ग्लास टंबर जे असेल, ते भांडं जे असेल, त्याच्यामध्ये 2 आयन्स, कारण 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे प्रत्येक अमेबावर. टोटल अमेबा किती आहे, 1 बिलियन. 1 बिलियन तुम्हाला आपण 1 बिलियन म्हणजे किती, 10⁹ ॲक्च्युली 1 बिलियन मीन्स वॉट, 10⁹. ओके इन मला पूर्ण चार्ज काढायचं आहे. तर प्रत्येकवर 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. एका पॉझिटिव्ह चार्जची व्हॅल्यू किती आहे, ते 1.6 × 10⁻⁻19 करून. बस याला सॉल्व करा, जे ॲन्सर येणार आहे तो टोटल चार्ज इन दॅट ग्लास टंबर असेल आणि ते येतं 3.2 × 10⁻10 कुलॉम. वन मिनिट. नंतर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन शुड बी रिमूव्ह फ्रॉम कंडक्टर सो दॅट इट ॲक्वायर्स द चार्जेस ऑफ 3.5 नॅनो कुलॉम. एक कंडक्टर दिला, एक बॉडी आहे, एक कंडक्टर आहे समजा, याच्यामधून किती, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन शुड बी रिमूव्ह फ्रॉम कंडक्टर सो दॅट it acquires a charge of 3.5 nanocoulomb.
किती इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करा लागतील की मला एवढा चार्ज अल्फा आहे. साधं सिंपल जो चार्ज रिमूव्ह आहे तुम्ही क्यू मानला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिस अँड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिस. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन्स मी निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेईल. व्हाय? इथं निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन निघतील म्हणजे याच्यावर येणारा चार्ज का असेल? पॉझिटिव्ह असेल. बस याला सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. दिलं आहे ते नोट्समध्ये, काढून ये. आता नेक्स्ट टॉपिक येतो म्हणजे कुलम्स लॉ. कुलम्स लॉ काय सांगतो? कुलम्स लॉने आपल्याला काय दिलं? द फोर्स बिटवीन टू चार्जेस. इट doesn't matter actually, it doesn't matter is attractive or whether repulsive, but magnitude is always same. अट्रॅक्टिव्ह आहे का रिपल्सिव्ह आहे हे मॅटर नाही करत, मॅग्नेट्यूड काय आहे ऑलवेज सेम असं तर बघा. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन टू स्टॅटिक पॉईंट चार्ज is directly proportional to product of charges and inversely proportional to the square of distance between them. हे काल बघितलं होतं. and it acts along the straight line joining two charges. टॉपिक आहे कुलम्स लॉ. ओके, दोन चार्जेस आहे असे सेंटर टू सेंटर लाईन अशी जॉईन असेल. से दिस इज प्लस क्यू, दिस इज ऑल्सो प्लस क्यू. यांच्यामधलं डिस्टन्स आहे आर. तर फोर्स काय येईल? मॅग्निट्यूड काय येईल? फोर्सचे मॅग्निट्यूड येतं के क्यू स्क्वेअर, क्यू इंटू क्यू. याला 1 2 दिलं, हे मॅग्निट्यूड फोर्स. मग हे फोर्स कसं आहे रे? तर बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर फोर्स असेल असं, डायरेक्शन कसं असेल असं. हा चार्ज याला इकडं ढकलत असेल, मग याच्यावर येणार चार्ज 1 2. चार्ज ऑन हा काय बघा, हा फोर्स काय? फोर्स ऑन चार्ज Q1 ड्यू टू Q2. ओके, इकडं 2 1. फोर्स ऑन चार्ज Q2 ड्यू टू Q1, Q2 ड्यू टू Q1. कन्सिडर 2 पॉईंट चार्जेस. हां ओके, सपोज हा निगेटिव्ह चार्ज राहिला असता तर अपोजिट चार्ज अट्रॅक्ट करतात, तर फोर्स असा आला असता. तर फोर्स कसा आला असता? असं असतं. ओके, हा जो के आहे, हा के काय आहे? तर के डायरेक्ट कॉन्स्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे आणि तो म्हणजे 1/4πε0. त्याची व्हॅल्यू येते फॉर व्हॅक्यूमसाठी 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर कुलम स्क्वेअर. न्यूटन मीटर पर कुलम स्क्वेअर ही याची व्हॅल्यू आहे फॉर व्हॅक्यूमसाठी. हा जे ε0 आहे हे म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल आहे. मी ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये त्यानंतर येणार आहे, आपण घेतला मी त्याचा एक सिंगल लेक्चर घेणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल. ते एक प्रॉपर्टीज ॲक्च्युली मटेरियलची विच काय म्हणतात ते रिड्यूस द इफेक्ट ऑफ द फोर्स. एखाद्या फोर्सचे इफेक्ट रिड्यूस करण्याची प्रॉपर्टी. ओके, आता कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्ममध्ये बघितला, सपोज टू चार्जेस असे आहेत. ओके, दिस इज Q1, दिस इज Q2. दिस इज द पोजिशन वेक्टर ऑफ Q1, पोजिशन वेक्टर ऑफ Q2 मीन्स R2 ने घेतला, अँड पोजिशन वेक्टर ऑफ Q1 विथ रिस्पेक्ट टू Q2 R12. बोथ चार्ज सपोज पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह असेल तर याच्यावर येणारा फोर्स 1 2 ह्या डायरेक्शनला असेल, याच्यावर येणारा फोर्स 2 1 ह्या डायरेक्शनला असेल. ओके, बघा ट्रायंगल लॉ का म्हणतो? दिस दोघांचे समेशन हा रिझल्टंट असेल, असा ट्रायंगल लॉ वेक्टरने सॉल्व होतो. याच्यावरून तुम्ही जर फोर्स दिला तर तो कसा येईल बघा, फोर्स ऑन चार्ज Q1 ड्यू टू Q2 के. ओके, Q1 Q2चा प्रोडक्ट, खाली काय दोघांमधलं डिस्टन्स त्याच्या स्क्वेअर. दोघांमध्ये डिस्टन्स काय R12 त्याच्या मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर आहे. सॉरी, मॅग्निट्यूड घ्यायचे तर डायरेक्शन घ्यायचे नाही. ओके, आणि इथं काय असेल? इथं त्याचे डायरेक्शन. तर डायरेक्शन ह्या पोजिशन वेक्टर जो आहे त्याच्या रिस्पेक्टिव्हमध्ये घेतला जातं. आता पोजिशन वेक्टरचे डायरेक्शन बघा, लुक इन दिस डायरेक्शन. फोर्सचं पण सेम आहे, तर आपण काय घेणार? सॉरी, तो युनिट वेक्टर आला पाहिजे. युनिट वेक्टर डायरेक्शनसाठी याला थोडं मॉडिफाय पण करतात. युनिट वेक्टरची डेफिनेशन जे यूज केली तर काही बुक्समध्ये तुम्हाला असं दिसेल मध्ये
असं दिसेल ते. कंटिन्यूटी वेक्टरची डेफिनेशन काय, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. दिस सेम आहे, मग इथून हा निघून जाईल आणि इथं होईल हा असा क्यू, असं पण दिसेल. ओके. अजून R12 काय, तर बघा इथं डायग्राम बघा, ट्रायंगल लॉ जर लावला तर दिस साईड प्लस दिस साईड सेम डायरेक्शनला आहे, मग दिस प्लस दिस इज इक्वल टू रिझल्टंट. म्हणजे काय येईल, R2 प्लस R12 इज इक्वल टू R1. ओके. सो R12 काय येईल, R12 येईल R1 मायनस R2. सो पुट हिअर, सो F12 इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R1 मायनस R2 मॅग्निट्यूडच्या स्क्वेअर, सॉरी क्यूब, इकडे असेल R1 मायनस R2 लाईक दिस. दिस इज फोर्स ऑन चार्ज Q1 ड्यू टू Q2. मग फोर्स ऑन चार्ज Q2 ड्यू टू Q1 काय येईल, सेम. काय येईल तो सेम, फक्त डायरेक्शन डिफरंट असेल, असा येईल. सिमिलर टू असा घ्यायचा असेल तुम्हाला, पोजिशन वेक्टर कसा आहे, पोजिशन वेक्टर मी आता घेतला आहे पोजिशन ऑफ 2 ड्यू टू पोजिशन ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू Q1 असा घेतला आहे, तर तो तुम्हाला असं दिसेल. याला तुम्ही 1 मिनिट चलो ठीक आहे, याला 1-2 मध्ये ह्या पोजिशन वेक्टरच्या रिस्पेक्टिव्हमध्ये पण ठेवू शकतात, त्याच्या टर्म्समध्ये मी ठेवू शकतो. कसा येईल तो, K Q1 Q2, खाली काय मॅग्निट्यूड आहे ते 1-2 घेतला आणि 2-1 घेतला, काहीच फरक नाही पडणार, बट इथं फरक पडेल. इथं काय आहे, तुम्ही जे 1-2 घेतला वाय, बघा 1-2 असा, फोर्स असा, अपोजिट डायरेक्शन, सो यू हॅव टू टेक मायनस. हा जे सबट्रॅक्शन, हा जो मायनस आहे त्याला जे मी आउटसाईड लिहून घेतला, आता दिसतंय का तुम्हाला, बघा हे बघा पूर्ण बघा एवढं, आणि हे पूर्ण बघा, याच्यातून फक्त मायनस आहे, त्या मायनसला मी आउटसाईड घेतोय, हा असा होऊन जाईल, प्लस दिस इज इक्वल टू दिस, फक्त मायनस. याच्यावरून काय प्रूफ होतं, 1-2 इज इक्वल टू मायनस ऑफ 2-1. मायनस का आलं होतं, फक्त डायरेक्शनमुळे. सो मॅग्निट्यूड ऑफ 1-2 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ 2-1, म्हणजे फोर्स का असेल, सेम असेल. दिस इज ऑल्सो व्हॅलिड अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. म्हणजे एक चार्ज दुसऱ्या चार्ज जेवढा फोर्स ॲक्ट करतो तेवढाच फोर्स तो सेकंड चार्ज फोर्सवर ॲक्ट करणार आहे, ॲप्लाय करणार आहे. Limitation of Coulomb's law. First, only for point charge. Only for point charge. बॉडीसाठी नाही, हा पॉईंट चार्जसाठी. बट बघा पॉईंट कसा आहे, नंबर ऑफ चार्जेस याच्यावर, आणि या बॉडीवर पण नंबर ऑफ चार्जेस आहेत, तर याच्यामध्ये कुलम्स लॉ लावू शकत नाही. बट हे जे डिस्टन्स आहे हे खूप हाय असेल, व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन, खूप कम्पेअर टू डायमीटर ऑफ दिस बॉडी. या बॉडीच्या डायमीटर खूप हाय असेल, म्हणजे काय, हा पार्टिकल एकदम इकडं असेल कुठंतरी ऑब्जेक्ट, सॉरी हा, आणि हा जे असेल तो इथं पूर्ण जास्त, डायमीटर एकदम लहान आहे ॲज कम्पेअर टू. मग ह्यावेळेस काय करतो आपण, डायमीटर काय निग्लेक्टेड असं कन्सिडर करतो, म्हणजे ही सिंगल बॉडी आहे आणि याच्यावरच्या टोटल चार्ज काय घेणार, तर प्लस क्यू न्यूट्रल, सॉरी सिंगल घेऊन इथं, तर याच्यावरचे टोटल चार्ज येईल निगेटिव्ह, म्हणजे पॉईंट चार्ज कन्सिडर करून घेऊन टोटल चार्ज असेल मायनस निगेटिव्ह. आणि समजा याच्यावर एक पॉझिटिव्ह जास्त असेल तर याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करून, आणि मग कुलम्स लॉ लावून देऊ. कुलम्स लॉ व्हॅलिड असेल त्यावेळेस, ज्यावेळेस हे दोन बॉडी खूप लांब असतात, पण जवळ असतील तर नाही, फक्त पॉईंट चार्ज. लांब असल्यावर काय होतं की बॉडीला जे आपण पॉईंट चार्ज कन्सिडर करून घेतो, पॉईंट चार्ज म्हणून कन्सिडर करून घेतो. फर्स्ट लिमिटेशन हे की तुम्ही बॉडीवर लावू नाही शकत. दुसरं, इट्स नॉट ॲप्लिकेबल व्हेन बोथ चार्ज आर इन मोशन. नॉट ॲप्लिकेबल व्हेन बोथ चार्ज are in a motion, are in a
motion. Principle of superposition. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय होतं की नंबर ऑफ ज्यावेळेस चार्जेस असतील तर एका सिंगल चार्जवर जो येणारा फोर्स असेल, फोर्स ऑन सिंगल चार्ज, तो का असेल समेशन ऑफ ऑल फोर्सेस ड्यू टू दॅट सिंगल चार्ज. समेशन ऑफ फोर्सेस ड्यू टू ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस. मग येणारा जो फोर्स असेल त्याचं समेशन ज्यावेळेस करणार तुम्ही, बट व्हेक्टर समेशन. कारण बघा याच्यामुळे येणारा फोर्स सपोज हे सेम चार्जेस आहेत सपोज असे, तर हा या डायरेक्शनचा असेल. से दिस इज चार्ज 1, दिस इज चार्ज n, दिस इज चार्ज 2. ओके, तर n1 जो असेल तो या डायरेक्शनला, हा काय करते त्याला असा ढकलून देईल. ओके, आणि हा जर मायनस असेल तर इकडं ओढेल त्याला, म्हणजे हा जे सेकंड चार्ज आहे n ड्यू टू सेकंड त्याला इकडं ओढत असेल, मग हा याच्यात पॉवर कमी करेल. So we have to analyze this concept along with the vector analysis. So we have to consider the direction of the forces. आपल्याला डायरेक्शन ऑफ फोर्सेस कन्सिडर करावे लागतील. उसके बाद हां ते याला अजून थोडं नीट लिहिलं आहे, ते म्हणजे कसं. हा जो फोर्स बघितला हा काय आला असता Q² सपोज Q0 Q1 घेतला आहे मी, तर Qn घेऊन टाकला आहे. ठीक आहे, Qn Q1 अपॉन त्यांच्यामधलं डिस्टन्स R². म्हणजे सपोज हे जे डिस्टन्स हा जे चार्ज हे डिस्टन्स R1 घेतलं, चार्ज फर्स्ट जवळ डिस्टन्स R1, चार्ज सेकंड जवळ डिस्टन्स R2, नंतर R3 R4 अँड सो ऑन. युनिट वेक्टर येईल 1. हे सेकंड चार्ज मिळणारा फोर्स सेम जो याच्यासारखं आहे, ते ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनसारखं आहे. नंबर ऑफ चार्जेस मिळणारे फोर्सेस हे सर्वांचे समेशन होईल, बाकी काही नाही होणार. याला समेशन त्याच्यामध्ये लिहू शकतात के सेम आहे, n सेम आहे आणि r तर सेम नाही. समेशन n इज इक्वल टू 1 टू इन्फायनिटी, सॉरी i इज इक्वल टू 1 टू इन्फायनिटी घेऊ, तो का असेल QI डिवायडेड बाय RI स्क्वेअर येईल का, ऑब्वियसली का येईल स्क्वेअर येईल तो, अँड युनिट वेक्टर ऑफ असं पण लिहिता येईल. साधं सिम्पल येते, काय आधी पण झालेलं आहे ते. सर्व फोर्सचे समेशन होईल, बाकी काही नाही. आता इक्विलिब्रियम ऑफ सिमेट्रिक ऑफ जिओमेट्रिकल पॉइंट सिस्टम्स, एक फॉर्म्युला आहे फक्त तुम्ही बघून घ्या. काय केलं त्यांनी, ट्रायंगल आणि स्क्वेअर काढला आहे, त्याच्या व्हर्टेक्सवर 3 इक्वल चार्जेस ठेवलेत आणि एक सेंटरवर चार्ज आहे. तर इक्विलिब्रियम पाहिजे. इक्विलिब्रियम म्हणजे काय, सेंटरवर जो चार्ज असेल त्याच्यावर येणारा नेट फोर्स 0 यायला पाहिजे. त्याच्यासाठी व्हॅल्यू काय असतील त्या दिलेल्या आहेत त्यांनी, ते तुम्ही बघून कळून जाईल, ते बाकी काही नाही. त्याच्यानंतर एक थोडी लहानशी कन्सेप्ट आहे, इक्विलिब्रियम ऑफ सस्पेंडेड पॉईंट चार्जेस ऑफ सिस्टीम. बघा सपोज एक रिजिड वॉल आहे, ह्याला इथून अशी लेंथ स्ट्रिंग घेतली मी अशी आणि एक चार्ज अटॅच केला आहे. स्ट्रिंग कशी होती आधी, अशी होती, कन्सिडर करा. इथं एक चार्ज होता, इथं एक चार्ज होता. आता चार्ज कोणते घेतले मी, पॉझिटिव्ह घेतलेले आहेत. दोघं चार्ज काय आहे, पॉझिटिव्ह. एक स्ट्रिंग लेंथ L, चार्ज आहे पॉझिटिव्ह. दुसरा पण चार्ज काय येईल, ऑब्वियसली इथं होता तो पण असेल काय, पॉझिटिव्ह. ओके, लेंथ L. ते जवळ होते, जवळ असल्यामुळे काय होतील, एकमेकांना रिपल करतील आणि ते लांब 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 जातील. याच्यावर येणारा फोर्स का असेल, हा इकडे इलेक्ट्रिक फोर्स असेल, याच्यावर येणारा फोर्स इकडे इलेक्ट्रिक फोर्स, एकमेकांना लांब ढकलतात. अजून कोणता फोर्स, चार्ज आहे म्हणजे काहीतरी मास असेल, सॉरी इकडं पण काय असेल mg असेल, इकडं पण काहीतरी mg असेल. अजून ऑब्वियसली स्ट्रिंग आहे तर टेन्शन असेल तर टेन्शन असेल.
हा जर अँगल मी थिटा घेतला, हे सेम अँगलमध्ये ते असे डिफ्लेक्ट होणार आहेत. ओके, थिटा घेतला तर हा अँगल पण काही थिटा येईल. हा काय असेल, टेन्शनच्या एक कॉम्पोनंट इकडं असेल, एक कॉम्पोनंट कुठं असेल, इकडं असेल. मग थिटाच्या ॲडजस्टंट साईड आहे तर हा काय येईल, टी कॉस थिटा. हां, अशी लाईन जे टाकली तर थिटाची फ्रंट साईड आहे म्हणजे ही काय येईल, टी साईन थिटा. ओके, सेम डायग्राम इकडं येणार आहे, इकडं टी साईन थिटा, इकडं टी कॉस थिटा. त्याला काय होतं का, इकडं बघू. इक्विलिब्रियम म्हणजे काय की हा ऑब्जेक्ट, हा जो चार्ज आहे, ही जो मास बॉडी आहे, चार्ज क्यू आहे, ती बॉडी मोशनमध्ये नाही रेस्टमध्ये असेल. बघा रेस्टमध्ये केव्हा राहिला आता, फॉर इक्विलिब्रियम ऑफ दिस चार्ज हॉरिझॉन्टल फोर्सेस मस्ट इक्वल. हॉरिझॉन्टल फोर्सेस काय असतील, मस्ट इक्वल असतील. म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल फोर्स इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू टी साईन थिटा, हे इक्वेशन मिळेल. ओके, व्हर्टिकल फोर्स इक्वल पाहिजे म्हणजे काय, एम जी इज इक्वल टू टी कॉस थिटा, हे दुसरं इक्वेशन. दोघांना डिवाइड केलं तर मला मिळेल टॅन थिटा इज इक्वल टू के क्यू स्क्वेअर. काय मिळतो, के क्यू स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर एम जी. कन्सिडर केलं आहे मी हे दोघं जे चार्जेस आहे हे एक्स एवढे आहेत आणि डिफ्लेक्ट झालेले आहे, एकमेकांपासून लॉन्ग झाले. हे कसं आलं तर बघा, डिवाइड केलं मी दोघांना, ते एफ ई अपॉन एम जी, एम जी डायरेक्ट एफ ई अपॉन 1 मिनिट बरोबर. साईन थिटा याला डिवाइड बाय हे असेल साईन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, या साईडला एफ ई अपॉन एम जी, एम जी ॲज इट इज. एफ ई म्हणजे काय, के क्यू स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, बाकी काही नाही. के काय दिलं, 1/4πε0 आहे. ऑलवेज आठवून घ्या, इक्वल्स टू पार्टच करून घ्या. के इज इक्वल टू 1/4πε0, 9 × 10⁹ फॉर व्हॅक्यूम आहे. पण मॅक्स प्रॉब्लेम व्हॅक्यूम अँड एअरसाठी, मॅक्झिमम प्रॉब्लेम व्हॅक्यूम एअरसाठी जर राहतात तर त्याला डायरेक्ट ती व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला, न्यूमेरिकल आला तर. ओके, याच्यात एक कन्सेप्ट राहिली, सॉरी. इफ द होल सिस्टम सेटअप if the whole setup is taken into artificial satellite. बघा असं होतं ते, पॉईंट ऑफ सस्पेंडेड असा होता, इथं एक बॉडी होती आणि असं हा एल होता, हा एल होता. आर्टिफिशियल सॅटेलाइट कुठं असेल, ऑब्व्हियसली स्पेसमध्ये, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स का असेल 0. तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, हा जे याला बघा बॉडी का होती, इथं होती आधी, लांब लांब ढकलत इथं आली, ती इथं आली. ओके, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथं नाही, याला खाली ओढणार कोण नाही. मग ही बॉडी काय येईल, चालत राहील म्हणजे काय, ह्या लेंथमुळे ती अशी होऊन जाईल. ही बॉडी पण काय होईल, अशी होऊन जाईल. दोघांमध्ये एकमेकांचे रिफ्लेक्शन. पूर्ण टोटल डिस्टन्स काय असेल, टॉईस येईल, कारण काय ही स्ट्रेंथ येईल. ओके, ह्या कंडिशनमध्ये टेन्शन किती असेल तर टेन्शन बघा, इकडं टेन्शन असेल, इकडं टेन्शन, इथं टेन्शन असेल, इथं टेन्शन, पूर्ण सिंगल स्ट्रिंग होईल त्याला. सिंगल स्ट्रिंग म्हणजे काय, सो टेन्शन किती येईल, एक सिंगल टेन्शन असेल, टेन्शन इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जो आहे तो असेल दोघं, तो किती येईल मग, तर तो येईल के क्यू स्क्वेअर घेतला. ओके, के क्यू स्क्वेअर अपॉन दोघांमधले डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअर मीन्स 12 स्क्वेअर, म्हणजे काय, के क्यू स्क्वेअर 4l स्क्वेअर. केव्हा, ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम असा बी दिल्यासारखं ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 केली तर काय होईल, तर हे दोघं बघा आधी स्टार्टिंगला येतं तसे लांब इथपर्यंत आले, इथं इक्विलिब्रियम होते, कारण काय खाली पण होतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एम जी गेला डायरेक्ट हे चालतील, हे जाऊन कुठे जातील, ते लांब नाही जाऊ शकत, कारण स्ट्रिंगने त्याला आपण बांधून ठेवलं आहे, मग ते असे होऊन जातील आणि डायग्राम अशी तयार होऊन जाईल. हे डायग्राम कॅन्सल आहे. नेक्स्ट हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे त्याच्यावर काही, ते पाहू आता. इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये फर्स्ट, हा लॉ एकदम सिमिलर वाटला कोणाशी, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे. बघा हा लॉ का होता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन का होतं, के Q1
Q2 upon R square. R is the distance between Q1 and Q2. ग्रॅव्हिटेशनल फोर्स का होता तो जे घेतला आपण तो कॅपिटल G बघा कॉन्स्टंट ओके M1 M2 upon R square. M1 M2 masses of two bodies. फक्त डिफरंट काय तर इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन टू चार्जेस स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन टू चार्जेस हा जे ना स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. कुठेतरी फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण 4 फोर्सेस पाहिले होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याची कन्सेप्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्ट्रॉंग फोर्स अँड वीक फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज व्हेरी ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशनल. म्हणजे म्हणून खूप केसेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सना निग्लेक्ट करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपण ज्यावेळेस म्हणतो की ही एक बॉडी आहे आणि ही एक बॉडी आहे, दोघांमध्ये चार्जेस काय आहे, मग इथून इथं आली तर चार्जेस का असतील, इथून इथं येताना हाईट चेंज झाली म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल चेंज झाली. बट ते कन्सिडर न करता फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा विचार केला जाईल. ग्रॅव्हिटेशनला कन्सिडर केलं जात नाही कारण व्हेरी स्मॉल आहे, त्याच्यामुळे काय फरक नाही पडत, थोडाफार चेंजेस होतो. इलेक्ट्रिक फोर्स कॅन बी अट्रॅक्टिव्ह. बघा इलेक्ट्रिक फोर्स अट्रॅक्टिव्ह असेल, चार्जेस डिफरंट असतील तर ओके, नेचर डिफरंट असेल, सेम नेचर असेल मायनस मायनस प्लस प्लस तर ते रिपल्सिव्ह असतील. बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही केव्हाही बघा तो का होता अट्रॅक्टिव्ह होता, तो रिपल्सिव्ह कधीच नव्हता. हा एक डिफरन्स आहे. नंतर इलेक्ट्रिक फोर्स डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ मीडियम चार्ज वाईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट डज नॉट. आधीच सांगितलं मी तुम्हाला इलेक्ट्रिक फोर्स हा जो के हा काय 1/4πε0. इप्सिलॉन 0 काय ही मटेरियल ही जे मीडियम असेल ज्या ठिकाणी तुम्ही दोघं चार्ज ठेवले त्याचे जे सराउंडिंग मीडियम असेल ना त्याची ही एक प्रॉपर्टी. मग तुम्ही मीडियम चेंज केलं म्हणून बोललो की व्हॅक्यूमसाठी याची पूर्ण याची आन्सर तर 9×10⁹. तर हा जे इप्सिलॉन आहे कमालचं डोकं दुखत आहे माझं. हा जो इप्सिलॉन आहे हा मीडियमवर डिपेंड करेल. तर मीडियमवर हा डिपेंड करतो म्हणजे फोर्स डिपेंड करतो. पण इथं जे इप्सिलॉन काही नाही, परमिटिव्हिटी काही नाही, हा कॉन्स्टंट आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डज नॉट डिपेंड्स ऑन मीडियम बट दिस डिपेंड्स ऑन मीडियम. तुम्ही पाण्यात 2 चार्ज ठेवा वॉटरमध्ये तर त्याचे इप्सिलॉनची व्हॅल्यू वेगळी असेल तर त्याचा फोर्स हा वेगळा येईल. तेच चार्ज तुम्ही हवेत पकडा तर वेगळा येईल. ओके, तर मीडियमच्या परमिटिव्हिटीवर डिपेंड करतो, मीन्स मीडियमवर डिपेंड करतो. द फोर्स इज कन्झर्वेटिव्ह. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण कन्झर्वेटिव्ह आहे जस्ट लाईक दिस. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, एखादा चार्ज एखाद्या पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर घेऊन गेलं तुम्ही प्लस क्यू वेगवेगळ्या वेने घेऊन गेले तर वर्क डन जे येणार आहे तर वर्क डन काय असेल सेम असेल. व्हाय वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉर कन्झर्वेटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ऑल्सो कन्झर्वेटिव्ह. दॅट्स वाय इट्स होल्ड पोटेन्शियल एनर्जी कन्सेप्ट. जस्ट लाईक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी देर विल बी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. there will be electrostatic potential energy. Why? This is a conservative force. Conservative force आला म्हणजे त्याची potential energy concept असतेच. Okay. The law express the force between two okay. हे झालंय की सिंगल पॉईंट चार्जवर एक्सप्रेस करतात किंवा मोठ्या बॉडी एक्सप्रेस करायची असेल तर आपल्याला कन्सिडर काय करावं लागतं की ती बॉडी लॉम असेल तर होईल ते. आणि दुसरी गोष्ट काय कन्सिडर करतो की चार्जेस हे त्याच्या सेंटरवर कॉन्सन्ट्रेट झालेले आणि टोटल चार्ज आपण म्हणजे नेट चार्ज फाईंड करतो आणि त्याच्यावरून आपण ॲनालिसिस करणार आहे. तर नेट चार्ज फाईंड करणं म्हणजे काय, त्याच्यात बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आहे. तर नेट चार्ज काय येईल त्याच्यावर नेट चार्ज येईल 1 निगेटिव्ह, कारण काय एकमेकांना कॅन्सल करतील, हा राहिला म्हणजे नेट चार्ज. आणि काय कन्सिडर करा की हा सेंटरवर असं कन्सिडर करून ॲनालिसिस करायचे. इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन टू चार्जेस डज नॉट डिपेंड्स ऑन नेबरिंग चार्जेस. ऑब्वियसली हे तुम्हाला माहिती की 2-3 चार्जेस असतील असे तर यांच्यामधला फोर्स याच्यामुळे इफेक्ट होणार नाही, यांच्यामुळे दोघांमधला फोर्स याच्यामुळे इफेक्ट होणार नाही, दोघांमधला फोर्स याच्यामुळे इफेक्ट होणार नाही. आता आहे प्रॉब्लेम्स. आत्ता काय आहे प्रॉब्लेम्स. फाइंड द रेशो ऑफ फाइंड द रेशो ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe to the Fg for 2 electron placed at the finite distance. रेशो विचारला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. कोणासाठी 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन फायनाइट डिस्टन्सवर ठेवले. से दिस इज इलेक्ट्रॉन फोर्स कुठं असेल या डायरेक्शनला असेल
ग्रॅव्हिटेशनल फोर्स का असेल, या डायरेक्शनला असेल. ओके, 2 इलेक्ट्रॉन ठेवलेत. त्याने दिलं काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आपल्याला दिलं आहे, गिवन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलं आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलॉम. ओके, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलं आहे, यस मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलं आहे, मास दिलं आहे 9.1 आहे का, यस 1.9 सॉरी 9.1 असेल, आहे का बघून घ्यायचा, करेक्शन करून घ्यायचा. जी. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दिला आहे जी 6.67 × 10⁻11. याचे युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg². अजून काय दिलं आहे, केची व्हॅल्यू दिली आहे, कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शन नाही, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, याची पण व्हॅल्यू दिली आहे 9 × 10⁻9 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस कुलम स्क्वेअर दिले. व्हॅल्यू फक्त इथं पुट करायच्या. FE/FG विचारला आहे. FE काय असतो, Q1 Q2/r². FG काय येतो, G m1 m2/r². r² कॅन्सल, दोघांसाठी सेम आहेत. ओके, Kची व्हॅल्यू दिली आहे, Qच्या व्हॅल्यू दिली आहे, हा येईल बघा असा Q². 1 मिनिट, K² खाली का असेल, G m², कारण m1 m2 मास सेम असेल, दोघं इलेक्ट्रॉन दिले, चार्ज पण सेम असेल. बस याला सॉल्व करा, याची व्हॅल्यू दिली, याची व्हॅल्यू दिली, सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. याला काय खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असं काही नाही. A sphere of charge q is divided into 2 parts. हा थोडंसं चांगला वेगळा प्रॉब्लेम आहे. एक स्पेअर आहे, त्याचा चार्ज काय q दिला आहे, डिवायडेड इंटू 2 पार्ट, याला डिवाइड केलं 2 पार्ट्समध्ये. ओके, 2 पार्ट्स कीप्ड ॲट सम डिस्टन्स, काही डिस्टन्सवर ठेवलं मी, त्याला r असं कन्सिडर करतो. द फोर्स बिटवीन इज मॅक्झिमम इफ, असा डिस्टन्सवर ठेवलं की त्यांच्यामधला फोर्स हा मॅक्झिमम असायला पाहिजे. फाइंड द चार्ज ऑन इच पार्ट. बघा, लेट फर्स्ट मी काय करेल, दोघांना डिवाइड केलं आहे. ओके, काहीतरी दोघांना डिवाइड केलं म्हणजे त्यांचे चार्ज पण डिवाइड होतील. लेट दिस इज 1 स्पेअर 1, दिस इज स्पेअर 2. लेट क्यू बी द चार्ज ऑन स्पेअर 1. याच्यावरचे चार्ज मी काय कन्सिडर केला, क्यू. ओके, so charge on Q2 will be ऑफ काय होईल, कॅपिटल Q मायनस Q. वाय, टोटल चार्ज Q होता, त्याच्यामध्ये याच्यावर मी Q कन्सिडर केला, राहिलेला चार्ज का असेल, याच्यावर असेल. ओके, फोर्स बिटवीन बोथ काय येईल, मग दोघांमधला फोर्स जर बघितला तुम्ही, सॉरी हा 1 मिनिट, दोघांमधला फोर्स जर पाहिला तुम्ही, तर तो काय येईल, Q1 Q2/r². ओके, Q1 काय, Q हा काय, Q मायनस r². ओके, याला नीट सेपरेट लिहिलं तर Q कॅपिटल Q/r² मायनस Q² असं दिसतं. आता मॅक्झिमम सांगितलं आहे, असं सांगितलं आहे की फाइंड द चार्ज ऑन इच स्पेअर, प्रत्येक स्पेअरवरचा चार्ज फाइंड करायचा इफ फोर्स इज मॅक्झिमम. तर बघा, कंडिशन फॉर मॅक्झिमम क्रॅम करून घ्या. कंडिशन फॉर मॅक्झिमम काय देते, DF मॅक्झिमम फोर्स, ज्या क्वांटिटीला मॅक्झिमम दाखवायचे त्याच्या डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ज्या क्वांटिटीला फाइंड करायच्या ना त्याच्या रिस्पेक्टिव्ह घ्यायचे, इज इक्वल टू 0. ही कंडिशन. आता सांगितलं असं की द फोर्स बिटवीन ड्यू टू दिस चार्जेस इज मॅक्झिमम
व्हेन डिस्टन्स बिटवीन देम असं आलं असतं, तुम्हाला डिस्टन्स फाईन करायचं लागलं असतं, तर ह्या कंडिशनच्या अगर कंडिशन आली असती, फोर्स जो मॅक्झिमम आहे जे लिहिलं आहे ते R इज इक्वल टू 0. पण आपल्याला चार्ज फाईन करायचा आहे. वी हॅव टू टेक दिस. ओके, मग काय ही कंडिशन यूज करू आपण, dF/dq इज इक्वल टू 0. म्हणजेच काय d/dt काय आला हा के क्यू कॅपिटल क्यू अपॉन r² मायनस के क्यू स्क्वेअर अपॉन r². ए d/dt ने ना सॉरी इज इक्वल टू 0. याला सॉल्व करायचे. क्यूने घेतो आहे मी डेरिव्हेटिव्ह, मग काय येईल फर्स्ट टर्म के कॅपिटल क्यू अपॉन r² मायनस काय इथं सिंगल क्यू होता हा. सेकंड टर्म हा 2 पुढे येईल के क्यू अपॉन r² इज इक्वल टू 0. काय आला के कॅपिटल क्यू मायनस 2k क्यू इज इक्वल टू 0. R तिकडे चालला गेला. काय येईल मग मला क्यू फाईन करायचे आहे. सो के गेट कॅन्सल, के 0 तो असा होईल तो. सो क्यू इज इक्वल टू क्यू अपॉन, म्हणजे याच्यावर चार्ज किती होता क्यू अपॉन 2. टोटल चार्ज क्यू दिला आहे, याच्यावर चार्ज क्यू होता, मग याच्यावर चार्ज किती येईल सॉरी. सो हा क्यू मायनस 2 असा होता, बरोबर आहे. मग क्यूची व्हॅल्यू काय असा झाला. पण मिनिट हा नेट चार्ज आहे ना. से दिस इज ए इज इक्वल टू हो अरे साधं सिंपल एवढे करायची गरज काय. हा काय याच्यावर किती चार्ज आला म्हणजे Q/2 आला. या Q/2 मधून Q/2 केला तर याच्यावर किती चार्ज येईल ऑब्विसली Q/2. निम्मे चार्ज इकडे उरेल. याच्यानंतर एक प्रॉब्लेम बघून एक होमवर्क एक्झरसाइज देतो मी तुम्हाला 2-3 दिवसांत. Find the net force on charge A. Find the net force on charge Q at C in below figure. एक फिगर दिली अशी. This is plus Q A, this is C सॉरी असा प्लस क्यू आणि हा सी पॉईंट आहे. दिस इज प्लस क्यू आणि डी. आपल्याला फाईन काय करायचं अजून काय दिलं आहे 60 इक्विलॅटरल ट्रायंगल येतो. आपल्याला फाईन काय करायचे प्लस क्यू दिस इज ऑल्सो प्लस क्यू. ओके हां दिला आहे सॉरी प्लस क्यू लिहिला आहे मी. फाईन करायचं आहे नेट चार्ज ऑन दिस चार्ज, नेट फोर्स ऑन दिस चार्ज जो सीवर लोकेट केला आहे. असं करून घेता सीवर जो लोकेट आहे त्याच्यावर नेट फोर्स काढायचा. बघा हा क्यू काय करेल त्याला तिकडे ढकलत राहील. वेक्टरचा विचार करायचा म्हणून याला असं ढकलत राहील. ओके हा क्यू काय करेल इकडे ढकलत राहील. ओके हा फोर्स मी कसा लिहितो ते बघा. सीवर येणारा फोर्स आहे ड्यू टू ए. सो सी इज सी ए. फोर्स ऑन सी ड्यू टू ए. ओके तसंच सेम हा काय येईल फोर्स ऑन सी ड्यू टू बी. ओके रिझल्टंट कसा येईल असं रिझल्टंट. याला थोडंसं तिरकस लिहिलं गेलं म्हणे सॉरी असं रिझल्टंट.
ओके. दिस इज 60, दिस इज 60, दिस इज 60. बघा असा असा. हा अँगल किती असेल, हा पूर्ण अँगल किती असेल, हा असेल 60. ओके. लुक ॲट दिस चार्ज, दिस चार्ज. दोघांचे मॅग्निट्यूड सेम. लुक ॲट दिस डिस्टन्स बिटवीन चार्जेस. याच्यामध्ये याच्यामध्ये एवढं डिस्टन्स आहे तेवढं ते, म्हणजे याच्यावर येणारा फोर्स ड्यू टू दिस चार्ज अँड ड्यू टू दिस चार्ज दोघं इक्वल असतील. मग ज्यावेळेस इक्वल फोर्सेस, ज्यावेळेस दोन इक्वल क्वांटिटी असतील तर त्यांच्या रिझल्टंट कुठून जातो, बरोबर बायसेक्ट करत जातो. तर हा अँगल किती येईल 30 डिग्री, हा अँगल किती येईल 30 डिग्री. आता मला याचे मॅग्निट्यूड फाईंड करायचे. दिस इज नेट फोर्स. मग नेट फोर्सचे मॅग्निट्यूड कसं येईल, तर नेट फोर्सचे मॅग्निट्यूड येईल मॅग्निट्यूड ऑफ सी बी प्लस मॅग्निट्यूड ऑफ सी ए प्लस स्क्वेअर घेतो का आपण इथं, सॉरी स्क्वेअर स्क्वेअर टू मॅग्निट्यूड ऑफ सी बी मॅग्निट्यूड ऑफ सी ए कॉस ऑफ थिटा. पण इथं थिटा किती, इथं थोडंसं इरेज करतो मी, आणि दिस इज सी ए. इथं थिटा किती, दोघांमधला अँगल तो काय 60 डिग्री. ओके. 2CB स्क्वेअर. दोघं सेम आहे, दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, मी डायरेक्ट एफ लिहून घेतला. ओके. प्लस हे दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, स्क्वेअर होऊन गेला. हां. कॉस थिटा काय येतो, तो कॉस थिटा येतो, सॉरी कॉस 60 काय येतो, तो कॉस 60 येतो 1/2. दिस टू गेट कॅन्सल. राहिलं काय मग, आन्सर काय येईल मग 3Fचा स्क्वेअर. एफ काय, दिस दोघं सेम होते, सो एफ कसा गेल बघा मी, नेट फोर्स ऑन चार्ज क्यू विच लोकेटेड ॲट सी इज इक्वल टू अंडर रूट काला हा CFचा स्क्वेअर. एफ काय मग, फोर्स बिटवीन दिस अँड दिस दोघं इक्वल आहे, मी हा घ्या का तुम्ही हा घ्या, काय येईल तो येईल KQ स्क्वेअर. दोघं चार्ज सेम आहेत, सो क्यू स्क्वेअर, Q1 Q2 सेम आहे, क्यू स्क्वेअर. खाली काय डिस्टन्स बिटवीन देम त्याच्या स्क्वेअर असं आहे तो, आणि याच्या पण काय येईल स्क्वेअर येणार आहे. वाय, कारण बघा हा त्याच्या स्क्वेअर आहे, पूर्ण आउटसाईड येईल, म्हणजेच काय आला आन्सर, म्हणजे याचे आन्सर काय आलं अंडर रूट. याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय केलं आहे, तो तुम्ही बघून घ्या. मायनस चार्ज घेतला इथं -Q1 आणि विचारलं आहे काय, फाइंड फोर्स ऑन, सॉरी नेट फोर्स ऑन चार्ज ॲट ए, लोकेशन ए. म्हणजे याच्यावरचे नेट फोर्स काढायचे. त्याच्यात काय बदल बघा, प्लस क्यू. हा काय करेल, या Q1ला Q-Qला या डायरेक्शनला ओढेल, कारण अपोजिट आहे हे दोघं, ओढत राहील. हा काय करेल, इकडं ओढत राहील. म्हणजे फोर्स काय येईल, हा AB, फोर्स ऑन चार्ज A ड्यू टू B. हा का असेल, फोर्स ऑन चार्ज A ड्यू टू C. ओके. दोघांचे रिझल्टंट काय असेल, असा असेल. दोघांमध्ये अँगल 60, दोघांचे मॅग्निट्यूड सेम, चार्जेस सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, सो हा बरोबर इथून डिवाइड करेल. सेम ॲन्सर काय येईल ते फाईंड करजा. तसं दिलेलं आहे मी, ॲक्च्युली ॲन्सर सेमच येणार आहे. आता राहिलेले प्रॉब्लेम्स ते उद्या बघू आपण, राहिलेले प्रॉब्लेम्स आणि थेरी नंतर बघू.